नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मराठी व्याकरण बघा या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, नरेश आणि राय बघा हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा, त्याचे योग्य उत्तर काय असेल, नरेश आणि राय बघा हे शब्द राजा या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, निर्दय निर्दय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे। बघा, मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता। निर्दय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल, दयाळू, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारले, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। बघा, त्या ठिकाणी काय विचारले, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही आपण त्याला काय म्हणतो, अनुपमेय म्हणतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं, गर्भगळित होणे गर्भगळित होणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे, याचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे। गर्भगळित होणे म्हणजे काय असतो, अतिशय घाबरणे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, मनाचे श्लोक मनाचे श्लोक हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। मनाचे श्लोक बघा कोणी लिहिले मनाचे श्लोक, बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे। मनाचे श्लोक हा ग्रंथ संत रामदास महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय, पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा। आता या ठिकाणी 4 शब्द आहेत, विसंगत म्हणजे या ठिकाणी वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। मोठेपणा, शांतता, दास्य आणि शहाणा। बघा विद्यार्थी मित्रांनो, मोठेपणा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे, शांतता बघा या ठिकाणी भाववाचक नाम आहे, दास्य पण या ठिकाणी भाववाचक नाम आहे, शहाणा शहाणा हा शब्द भाववाचक नाम आहे का, नाही, शहाणा शहाणपणा, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विसंगत शब्द आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, गोविंदाग्रज बघा हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोनला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, राम गणेश गडकरी बघा यांचं गोविंदाग्रज बघा, त्या गोविंदाग्रज कोणाचं टोपण नाव आहे, राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 काय विचारलाय, मी चित्रपट पाहत असतो मी चित्रपट पाहत असतो अशा बघा प्रकारचं वाक्य आहे, या वाक्याचा काळ कोणता आहे। मी चित्रपट पाहत असतो, बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का, मी चित्रपट पाहत असतो बघा हे वाक्य रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत। पांगिरा ही कादंबरी कोणाची कादंबरी होती, बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। पांगिरा विद्यार्थी मित्रांनो विश्वास पाटील यांची कादंबरी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तू उत्तमरित्या उत्तीर्ण होस तू उत्तमरित्या उत्तीर्ण होस बघा अशा बघा प्रकारचं वाक्य आहे, हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, स्वार्थी वाक्य आहे का, आज्ञार्थी वाक्य आहे का, विद्यार्थी वाक्य, कोणतं वाक्य असेल, तू उत्तमरित्या उत्तीर्ण होस बघा हे वाक्य कोणत्या यायला पाहिजे, विद्यार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे महा टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत आहेत। बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारला, उल्लंघन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे। बघा या ठिकाणी शब्द कोणता आहे, उल्लंघन उल्लंघन या शब्दामध्ये संधी कोणती आली पाहिजे, व्यंजन संधी आहे पा, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, मी माझ्या मित्राला काल भेटलो
मी माझ्या मित्राला काल भेटलो. बघा या ठिकाणी अशा प्रकारचं वाक्य आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी मित्र शब्द आहे. मित्राला ला हा प्रत्यय लागलाय पहा, ला हा प्रत्यय. आता ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतील? स ला नाते. स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर या ठिकाणी बघा द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा धनधान्य. धनधान्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा परीक्षेमध्ये समास या घटकावर परीक्षेमध्ये प्रश्न असतो. धनधान्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कोणता यायला पाहिजे? इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व यापैकी नाही. धनधान्य या शब्दामध्ये समाहार द्वंद्व या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. बाळाने साखर खाल्ली. बाळाने साखर खाल्ली अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? बाळाने साखर खाल्ली कोणतं असेल? कर्मणी प्रयोगाचं वाक्य पहा. ऑप्शन क्रमांक 2 या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. या ठिकाणी सज्जन या शब्दामध्ये कोणती संधी आहे? सज्जन सत प्लस जन. सज्जन शब्दामध्ये कोणती संधी यायला पाहिजे? स्वरसंधी, विसर्ग संधी, जोड संधी. बघा सज्जन या शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकारची संधी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम करा. आता मनुष्य शब्द आहे. मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम काय आले पाहिजे? मनुष्य, मनुष्यत्व. बघा माणूसचं काय होतं? माणूसचं माणुसकी होतं. इथे मनुष्य विचारले. मनुष्य, मनुष्यत्व, माणूस, माणुसकी. सर्वांनी लक्षात ठेवायचं. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. या ठिकाणी काय विचारलं आहे? राजूने पुस्तक फाडले या वाक्यामधला कर्ता ओळखा. तर वाक्य बघा राजूने पुस्तक फाडले. आता कर्ता कोण असेल? राजू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्यामधला कर्ता आहे. विषय क्रमांक पुढचा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. आता या ठिकाणी काय विचारले? केलेले उपकार विसरणारा. केलेले उपकार विसरणारा आपण त्यांना काय म्हणतो? कृतज्ञ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा काय विचारला? प्रथम हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? प्रथम. बघा प्रथम, द्वितीय, तृतीय असं प्रथम. बघा आवृत्तीवाचक आहे का? एकदा, दोनदा. एकदा, दोनदा हे काय असतील? तीनदा. आवृत्तीवाचक आहेत. संख्या विशेषण, अनिश्चित, क्रमवाचक. बघा या ठिकाणी मग आपले उत्तर काय पाहिजे? क्रमवाचक. बघा प्रथम, द्वितीय, तृतीय हे काय असतील? क्रमवाचक आहेत ना. म्हणजे या ठिकाणी क्रमवाचक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मी निबंध लिहित असे. मी निबंध लिहित असे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी निबंध लिहित असे. बघा हे रीतिभूत काळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. घर या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा. आता घर या शब्दात समानार्थी शब्द कोणते असेल? बघा सदन म्हणजे घर, निवास म्हणजे घर, आलय म्हणजे घर, गेह म्हणजे घर. बघा या ठिकाणी वरीलपैकी सर्व या ठिकाणी घर या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा. आगमन या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. आगमन होणे, निर्गमन होणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. अल्प काळामध्ये नष्ट होणारे. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? अल्प काळामध्ये नष्ट होणे काय असतो? क्षणभंगूर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलं आहे? जशी कृती केली त्याप्रमाणे चांगले किंवा वाईट फळ मिळते. बघा आपण जसं या ठिकाणी कृती करू बघा त्याचप्रमाणे या ठिकाणी आपला फळ मिळते. या अर्थाची म्हण कोणती असेल? करावे तसे भरावे. बघा या ठिकाणी या अर्थाची योग्य म्हण आहे. ऑप्शन क्रमांक 3 या अर्थाची म्हण आहे. विषय क्रमांक पुढचा. अर्धचंद्र देणे. अर्धचंद्र देणे वाक्प्रचार. योग्य अर्थ सांगा. आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे? अर्धचंद्र देणे म्हणजे काय असतो? काढून टाकणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. आता या ठिकाणी अलंकारिक शब्द कोणता आहे? परसातील भाजी. परसातील भाजी म्हणजे काय असतो? एखादी बघा वस्तू सहजप्राय वस्तू म्हणजे परसातील भाजी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? समजा एखादं वाक्य आहे त्या वाक्यामध्ये बघा व, परंतु, किंवा, अथवा अशा बघा प्रकारचे शब्द येतात. ते शब्द काय करतात? 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतात. आता 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारे शब्दांना आपण काय म्हणतो? उभयन्वयी अवयव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. ज्या क्रियापदांना अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते. ज्या क्रियापदांना अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते
कर्माची गरज नाही, कोणत्या लिहायला पाहिजे? अकर्मक. कर्माची गरज असते, सकर्मक. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा. आता संयुक्त वाक्य कसं ओळखायचं? बघा, ज्या वाक्यामध्ये व, किंवा, परंतु, बघा अशा प्रकारे शब्द येतात ते वाक्य कोणतं असतो? संयुक्त वाक्य असतो. बघा या ठिकाणी या वाक्यामध्ये आणि आलेलं आहे. रमेश शेतामध्ये गेला आणि कामाला लागला. हे कोणतं असेल? मग संयुक्त वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बालकवी. बालकवी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बालकवी. बघा सर्वांचं योग्य उत्तर लगा. बालकवी विद्यार्थी मित्र त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बघा यांच्या ठिकाणी बालकवी हे त्यांचं टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी एकवचनी शब्द ओळखा. आता एकवचनी शब्द ओळखा. 4 शब्द आहेत. द्राक्ष, शेळ्या, सासवा, सुई. सुई, सुया. म्हणजे या ठिकाणी सुई हा शब्द काय असेल? बघा अनेक वचनी या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, शास्त्र या शब्दापासून तयार होणारं विशेषण कोणतं आहे? शास्त्र, शास्त्रीय. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मुलगा, सौंदर्य, आंबा हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा सौंदर्य, नाम या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नामाचा बघा, गुलाम, नवल, शहाणा, शौर्य. शौर्य बघा या ठिकाणी शब्द काय असेल? भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय? अर्क आणि भानू. अर्क आणि भानू हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? अर्क आणि भानू बघा हे शब्द काय असतील? सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य विरुद्ध या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महानायक. महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत? विश्वास पाटील महानायक या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मी चित्रपट पाहत असे. मी चित्रपट पाहत असे बघा झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे. मी चित्रपट पाहत असे वाक्य कोणतं असेल? रीती भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा, जोराचा वारा आला. जोराचा वारा आला आणि पाऊस सुरुवात झाली. बघा या वाक्यामध्ये आणि आलेला आहे. ज्या वाक्यामध्ये व, परंतु, किंवा, आणि हे शब्द येतात आपण त्यांना काय म्हणतो? संयुक्त वाक्य. बघा ते वाक्य या ठिकाणी जोडलेलं वाक्य असते. संयुक्त वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या वाक्याचा प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता सलील म्हणजे काय असतो? सलील म्हणजे पाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी सलीलचा अर्थ काय असेल? सलील म्हणजे पाणी. ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? केसरी. बघा केसरी म्हणजे काय असतो? केसरी म्हणजे सिंह. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. श्रमजीवी. श्रमजीवी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. श्रमजीवी, बुद्धिजीवी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्यांच्यासारखा दुसरा नाही असा. ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही आपण त्यांना काय म्हणतो? अद्वितीय. ज्यांच्यासारखा कोणी नाही, अद्वितीय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे. बघा आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे या अर्थाची मन ओळखा. आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आहे. गरज सरोनी वैद्य मरो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या अर्थाची योग्य मन आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे. उखळ पांढरे होणे याचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? उखळ पांढरे होणे म्हणजे काय असतो? बघा खूप द्रव्य प्राप्ती होणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम नाही. भाववाचक नाम नाही. आता सांगायचं आहे शौर्य बघा हा शब्द भाववाचक नाम आहे. गोड, गोडवा. गोडवा पण या ठिकाणी भाववाचक नाम आहे. दास्य, दास्य पण बघा भाववाचक नाम आहे. लबाड, लबाडी. म्हणजे लबाड या ठिकाणी शब्द भाववाचक नाम नाही. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, त्याला पोटासाठी दारोदार फिरावे लागते. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अवयव आहे? बघा त्याला पोटासाठी दारोदार फिरावे लागते या ठिकाणी शब्दयोगी अवयव. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मी क्रिकेट खेळत असे. मी क्रिकेट खेळत असे. बघा मी क्रिकेट खेळत असे. मी अभ्यास करत असे. मी चित्रपट पाहत असे. रीती भूतकाळाचे वाक्य आहेत पहा. ऑप्शन क्रमांक 4 या वाक्याचा काळ. ग्रंथालय. ग्रंथालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? ग्रंथालय या शब्दामध्ये स्वर संधी आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढे कमलनयन या शब्दामध्ये कोणती संधी? कमलनयन. कमलनयन. कमलनयन बघा या शब्दामध्ये बघा कोणत्या प्रकारचा समास आहे? कर्मधारय समास. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव कोणतं आहे? शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव कोणतं आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? शंकर केशव कानेटकर. विद्यार्थी मित्रांनो कवी गिरीश. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. त्यांनी वाघाला ठार केले. त्यांनी वाघाला ठार केले या वाक्याचा प्रयोग सांगा. त्यांनी वाघाला ठार केले कर्तरी आहे का? नाही. कर्मणी आहे का? नाही. त्यांनी वाघाला ठार केले बघा हे वाक्य कोणतं असेल? भाव्यप्रयोगाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाजीपाला. तो भाजीपाला. भाजीपाला या शब्दामध्ये पुल्लिंग या प्रकारचं या ठिकाणी लिंग आहे. प्रश्न क्रमांक 14 पुढील शब्दापैकी एकवचनी शब्द ओळखा. एकवचनी आंबा आंबे, गाय गाई, वासरू वासरे, फूल फुले. मग एकवचनी विचारले फूल फुले. मग फूल या शब्द कोणता असेल? एकवचनी या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा एखाद्या शब्दाला. आता एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला बघा एखाद्या शब्दाला वाक्यामध्ये महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? समजा एखादं वाक्य आहे त्या वाक्यामध्ये एखाद्या विशिष्ट शब्दाला महत्त्व द्यायचं असेल आपण काय वापरतो? एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. पहा ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. अक्षय या शब्दाचा अर्थ सांगा. अक्षय म्हणजे काय असतो? अक्षय म्हणजे कधीही नाश न पावणारे. अक्षय म्हणजे काय? कधीही नाश न होणारे. विषय क्रमांक पुढचा लहानपणापासून लागलेले वळण त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? लहानपणापासून लागलेले वळण त्यांना आपण काय म्हणतो? बाळकडू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा हापूस तंबाखू पगार. हापूस तंबाखू पगार बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा हे काय असतील? पोर्तुगीज भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा जे शब्द आपल्या मनातील भावना विचार व्यक्त करतात. बघा जे शब्द आपल्या मनातील भावना व्यक्त करतात आपण त्यांना काय म्हणतो? आपण त्यांना बघा केवल प्रयोगी अवयव म्हणतो. बघा जे शब्द मनातील भावना आपण व्यक्त करतो केवल प्रयोगी अवयव. विषय क्रमांक पुढचा यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणाची? यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि ज्यांना बघा महाटीईटी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुम्ही या ठिकाणी बघा महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF आहेत तुम्हाला PDF हे मिळून जाईल.